श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। आजचा पहिल्यांदा मी सगळा क्रम सांगतो तुम्हाला। आत्ता नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्माचं प्रवचन होईल, त्यानंतर स्वामी महाराजांचा जन्म होईल, त्यानंतर पूजनीय शरद भाऊ जोशी अन्नपूर्णेचा मंत्र आपल्या सगळ्यांना सांगतील, तो आपण सगळे सामूहिक म्हणायचा आहे। त्याच वेळेला सायमल्टेनियसली स्वामी महाराजांची पूजासुद्धा इथे गुरुजी करतील। ही पूजा झाल्यानंतर नैवेद्य आणि आरती होईल आणि त्याच्यानंतर साधारण 1 वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल। माध्यान्हकाळी स्वामी महाराजांचा जन्म आहे म्हणून साधारण 12:30 वाजता जन्मकाळ होईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वंदेहं सच्चिदानंदं भेदातीतं सदा गुरुं नित्यं पूर्ण निराकारं निर्गुणं स्वात्मसंस्थितम्। वंदेहं सच्चिदानंदं भेदातीतं सदा गुरुं नित्यं पूर्ण निराकारं निर्गुणं स्वात्मसंस्थितम्। एकं नित्यं विमलमचनं सर्वधी साक्षिभूतं भावार्तीथं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण परमहंस परिव्राजकाचार्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त इथे वासुदेव निवासमध्ये एकत्र जमलेलो आहोत। आजचा 717वा जयंती उत्सव आहे स्वामी महाराजांचा, म्हणजे 717 वर्षापूर्वी स्वामी महाराजांनी अवतार घेतला। आपल्याला माहिती आहे की भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धर्मांना जर ग्लानी आली आणि सज्जनांच्या रक्षणासाठी मी अवतार घेत जाईन। आपल्याला हेही माहिती आहे की द्वापार युगामध्ये भगवान रामचंद्रांचा आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे। असं म्हणतात की द्वापारे रामचंद्रांच कलो श्रीपाद वल्लभः। कलियुगामध्ये मानवदेहाचा अवतार प्राप्त करून आपल्या सगळ्यांचं मुमुक्षूंचं सगळ्या आपल्या बालकांचं कल्याण करण्याकरता म्हणून भगवान दत्तात्रयांनी अवतार घेतलेले आहेत। अनेक प्रकारचे अवतार आपण पाहिलेली आहेत। भागवत ज्यांना माहिती आहे किंवा भागवतांचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये तर अनेक
प्रकारचे अवतार आहेत. दशा अवतार सांगितलेली आहेत. मत्स्य अवतार आहे, वराह अवतार आहे, अनेक प्रकारचे वामन अवतार आहे. आपल्याला त्याचा आज तो विषय नाही आहे आपला. आणि अशा या भयंकर कलियुगामध्ये श्वासांश ज्योतयः म्हणजे ब्रह्मदेवाचा अंश पुढे चालावा. ब्रह्मदेवांनी आपल्या मानसिकतेने, आपल्या मानसिक संकल्पाने त्यांची जी मुलं तयार केली, मरीची, आत्री, अंगिरस, पुलस्थ, पुलह, ऋतू आणि वसिष्ठ, हे त्यांची मुलं आहेत. संकल्पाने स्वतःची मुलं ब्रह्मदेवाने तयार केली. आणि याच संकल्पात आत्री ऋषीसुद्धा ब्रह्मदेवाचे पुत्र मानलेले आहेत. आणि त्यांचाच पुढं आत्रींच्याच घरी, आत्री ऋषींच्याच घरी भगवान दत्तात्रयांनी अवतार घेतला. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परत आपल्याला हेही माहिती आहे की काश्यपसुद्धा मानसपुत्र आहे ब्रह्मदेवाचा. त्यांच्यापासून इंद्र, मरुतग्न, वसु, आदित्य हे सगळे त्यांच्या पुढं मानसपुत्र सगळे तयार झालेले आहेत. मुद्दाम मी हे सगळी पार्श्वभूमी सांगायचा असा इथे उद्देश आहे की अवतार हा फक्त स्वामी महाराजांचा झाला का त्याच्या आधी भरपूर अवतार झालेले आहेत. भगवंतांनी रक्षणाकरता सज्जनांच्या अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. तर या घोर कलियुगामध्ये आपल्या अंश अवताराची दयाशून्यता लक्षात घेऊन अनुसयेचे सत्व पाहण्याकरता म्हणून तीनही देव अनुसयाच्या घरी भिक्षा मागायला आले, हे आपल्याला माहिती आहे. अनुसूयेचे सत्व पाहया भिक्षुक रूप घेऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही देव तिथे आले. आणि स्वयं भगवान दत्तस्तू अविरात, तिथं स्वतः साक्षात भगवान दत्त तिथे अवतार घेतलेला आहे. असं पहा, साधी कल्पना करा की आपण एखादं प्रतिष्ठान चालवत असू किंवा आपण एखादं कार्य हाती घेतलेलं असो, कुठलंही साधं, अगदी साध्या साध्या गोष्टीतनं आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या हाताखालचे जे नौकर चाकर असतात ते कितीही थकले, त्यांना कितीही लोड झाला, तरीसुद्धा स्वतः मालकांनी काम करायला हातात घेतलं की सगळे नौकर चाकरसुद्धा काम करायला अनिच्छेने का होईना पण येतात. तद्वत भगवान दत्तात्रयाने स्वतः अवतार घेतला अनुसया मातेच्या घरी आणि तिन्ही बाळ बालक झाली आणि आई म्हणून स्तनपान करू लागली. म्हणजे जगाचा नियंता, जगाचं नियंत्रण करणारा, पूर्ण जग ज्याच्या आधिपत्याखाली आहे, ज्याच्या कंट्रोलने सगळं जग चालतं, तो ह्या पतिव्रतेच्या घरी, अनुसया मातेच्या घरी जननी म्हणून स्तनपान करू लागले आणि ते अनुसयेचे बाळ झाले तिन्ही देव. आणि मग ज्या वेळेला अत्रि ऋषी आपलं अनुष्ठान कर्म करून वापस आले आणि त्यांनी पाहिलं की घरात बाळ का रडतायत, तेव्हा त्यांना आत्मज्ञानाने कळलं की साक्षात हे भगवान विष्णू, भगवान महेश्वर आणि ब्रह्मदेव आहेत. हे पाहिल्यानंतर त्यांनी नमस्कार केला आणि मग तिन्ही देव तिथे प्रगट झाले आणि स्वस्थाना जायला निघाले. आपल्याला हे पण माहिती आहे की फक्त तिथे विष्णू स्वतः राहिले आणि बाकीचे दोन आपापल्या स्वस्थानाला निघून गेले. हा पहिला अवतार भगवान दत्तात्रयांचा. स्वयं भगवान दत्तस्तु अविरातीत असं म्हणलेलं आहे. स्वतः भगवान दत्तात्रयाने तिथे अवतार घेतला आणि तिथून कार्य करायला सुरुवात केली. म्हणजे तीनही देवांचे अंश, तीनही देवांचे, ज्याला आपण म्हणतो की सत्व, तिन्ही देवांचं तत्व हे एकत्रित एकवटलं आणि अनुसयेच्या घरी भगवान दत्तात्रय म्हणून हे कार्याला सुरुवात झाली. पुढे होता होता हा योनिरहित अवतार आहे भगवान दत्तात्रयांचा. अक्षुम्य आहे आणि अनंत आहे. अनंत काळापर्यंत हे भगवान दत्तात्रय कार्य करत राहणार आहेत. पण आपल्याला नंतर पुढे हेही माहिती आहे की परंपरेचा विस्तार कसा झाला, भगवान दत्तात्रयांची परंपरा पुढे कशी आली, याबद्दल सुद्धा पूर्ण विचार इथे आपण थोडक्यात करणार आहोत.
आपल्याला माहिती आहे की पहिला भगवंताचा अवतार झाल्यानंतर हे सगळं देवांचं कार्य चालू होतं आणि आंध्र प्रदेशामध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये पीठापूर म्हणून गाव आहे. या पीठापूरला आपळराज आणि सुमती, आपळराज आणि सुमती हे दाम्पत्य तिथे राहत होतं आणि यांच्या पोटी दुसरा अवतार झालेला आहे असं म्हणतात. त्याचं आपण थोडंसं विस्तृत एक 5-10 मिनिटामध्ये त्याबद्दलचं पाहू. सुमती देवी ही पतिव्रता होती. पतीची सेवा करावी, भगवान दत्तात्रयांची सेवा करावी आणि अशा प्रकारे त्यांचं सगळं दिनचर्या दोघांचीही चालू होती. आणि एकदा भगवान दत्तात्रयांनी भिक्षुकाचं रूप घेतलं. आपल्या दत्त संप्रदायामध्ये असं म्हणतात की दत्त हे नेहमी भिक्षुकाचं रूप घेऊन अवतरित होतात आणि त्या ठिकाणी जातात आणि भिक्षा मागतात आणि भिक्षा मागितल्यानंतर त्या भिक्षा मागणाऱ्याला इच्छित सगळं वर देतात. जे हवं नाही ते त्यांना पाहतात आणि जे योग्य आहे ते आपल्या साधकाला, आपल्या भक्ताला तो वर देतात. त्याप्रमाणे भगवंतांना अवतार घ्यायचा होता भगवान दत्तात्रयांना, म्हणून त्यांनी भिक्षुकाचं रूप घेतलं आणि अतिथी वेशानं ते आपळराजांच्या घरी आले आणि त्याने भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यानंतर नेमकं त्या आपळराज आणि सुमतीच्या घरी त्या दिवशी श्राद्धाचा दिवस होता. त्यांच्या पितरांचं श्राद्ध होतं आणि श्राद्धाच्या दिवशी आपल्याला माहिती आहे साधारण श्राद्धाला अपराह्न काळ लागतो. म्हणजे माध्यान्ह काळ उलटून गेल्यानंतरचा जो पुढचा 1.5-2.5 तासाचा पिरियड आहे त्याला अपराह्न काळ असं म्हणतात. आणि त्या काळामध्ये पितर येऊन ग्राफ्स करतात दिलेलं अन्न, पितरांच्या नावानं केलेलं जे सगळं संतर्पण आहे त्या नावानं देवस्थानी 2 आणि पितरस्थानी 3 असे ब्राह्मण बोलवून श्राद्ध करावं असं शास्त्र आहे. आणि त्याप्रमाणे सगळं शास्त्रानुरूप त्यांच्या घरी सगळं चाललेलं असताना दारामध्ये एक भिक्षुक आलेला आहे आणि त्याने भिक्षा मागितलेली आहे. सुमती देवी 2 मिनिट विचार करते की भिक्षा द्यावी तर अजून श्राद्धाच्या ब्राह्मणांचं जेवण व्हायचं आहे, श्राद्धघात केल्याचं पाप मला लागेल का हा एक मनात विचार चाटून गेला. आणि भिक्षा न द्यावी तर माध्यान्ह काळी आलेला अतिथी आहे आणि जर भिक्षा नाही दिली तर त्याचाही दोष लागेल, कारण अतिथी देवो भव असं म्हणलेलं आहे. साक्षात अतिथी दारात आलेला आहे. म्हणून आपल्याकडे सुद्धा, आपल्या आश्रमामध्ये सुद्धा असं म्हणतात की माध्यान्ह काळाला वैष्णवदेव झाला की आपण जितकी लोक आलेली आहेत अतिथी म्हणून किंवा आपण जे काही भक्त येतो ते सगळ्यांना आपल्याला इथे सांगितलं जातं की प्रसाद घेऊन जा, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. त्याचं कारणच हे आहे की कुणाच्या रूपाने कोण येईल हे सांगता येत नाही. अशा द्विधा अवस्थेमध्ये सुमंती माता होती आणि अतिथीला म्हणजे भगवान दत्तात्रयानं जर भिक्षा दिली तर माझे सगळे पितर तृप्त होतील असा एक मनामध्ये त्या मातेने विचार केला. आणि पती घरामध्ये असताना सुद्धा पती श्राद्धाच्या तयारीत होते आणि ह्या मातेने श्राद्धाला शिजवलेलं जे अन्न होतं ते आणलं आणि ह्या भिक्षुकाला अन्न हे भिक्षा म्हणून घातलेलं आहे. हे भिक्षा दिली, पण भिक्षा दिल्यानंतर हे सर्वांतर्यामी सर्वसाक्षी सर्वव्यापी भगवान दत्तांनी तिची भक्ती ओळखली ह्या सुमती मातेची. आणि भक्ती ओळखल्यानंतर अत्यंत प्रेमाने दयार्द्र होऊन, म्हणजे दया आली भगवंतांना ह्या सुमतीची, दयार्द्र होऊन तिचा हात धरला सुमती मातेचा आणि आई म्हणून हाक मारली. माते, आई अशी हाक मारली आणि हाक मारून असं विचारलं की काय हवंय तुला, तू एवढं मला तृप्त केलंयस, तुमच्या घरी श्राद्ध असताना सुद्धा तू मला भिक्षा दिलेली आहेस आणि त्याने मी तृप्त झालोय आणि हात धरून माते म्हणून हाक मारलेली आहे. आणि क्षणार्धात ते भिक्षुकाचं जे रूप होतं ते व्याघ्रांबरधारी एकमुखी दत्ताचं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ त्या सुमती मातेला दिसू लागले. शंख चक्र गदा पद्म हातात घेतलेली आहेत, असा वरच्या हातामध्ये शंख आहे आणि एकमुखी व्याघ्रांबरधा असं व्याघ्राचा कमरेला गुंडाळलेलं आहे आणि खडावा पायामध्ये आहेत. आणि अशा प्रकारचं भगवंताचं दर्शन या मातेला झालं. आणि दर्शन झाल्यानंतर ती दिव्य दृष्टी त्या मातेला त्या भगवंतांनी दिली आणि दर्शन झाल्यानंतर सारखा अश्रुपात
त्या सुमती मातेच्या नयनातनं चालू होता आणि ते रूप निहाळून पाहत होते. ही सुमती माता बघत होते की हे भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे, भगवान दत्तात्रयांचं हे रूप आहे. शंख चक्र गदा पद्म हे सगळी धरलेली आहेत. आणि सुमतीला ते म्हणतात की माते, श्राद्धाच्या दिवशी तू देवाला अन्न दे, तू भगवंताला अन्न दिलेलं आहेस, एका भिक्षुकाला अन्न दिलेलं आहेस, आणि पितरांच्या नावानं निमंत्रित केलेले ब्राह्मण उपाशी राहिलेले असताना सुद्धा हे अन्न तू मला दिलंयस. तुझे सगळे पितर तृप्त तर होतीलच, पण तुला एक सांगतो म्हणाले माते, ज्या ज्या काळी हे श्राद्धाचं अन्न किंवा श्राद्ध कर्म चालतं त्यावेळेस ब्राह्मण मंत्र म्हणतात म्हणाले, हव्यन्नमम आणि कव्यन्नमम. हव्यन म्हणजे देवतांना आणि कव्य म्हणजे पितरांना. जे कोणी श्राद्ध आजपर्यंत केलंय त्यांना माहिती असेल की सव्याने हव्यन्नमम म्हणून समोरून उदक सोडायचं आणि अपसव्याने कव्यन्नमम म्हणून अंगठ्याकडून पाणी सोडायचं. त्या पितरस्थानी असलेल्या ब्राह्मणांना ते अन्न द्यायचं. अशा प्रकारचं श्राद्ध असताना सुद्धा तू मला प्रसन्न केलंयस, तुला काय हवंय सांग म्हणाले. शास्त्र असं आहे की अशा प्रकारचं दिव्य दर्शन झाल्यानंतर सद्गदित होतो माणूस, रोमांच उठतात अंगावर, सगळा कंठ सद्गदित होतो, बोलावं काय हे सुचत नाही, काय सांगावं काय मागावं हे सुचत नाही. द्यायला जरी समोर साक्षात भगवंत आलेले असले तरी मागण्याची तरी वृत्ती व्हायला पाहिजे ना, मागण्याकरता तरी बुद्धी व्हायला पाहिजे. म्हणून मग त्या सुमती माता फार हुशार होत्या. त्यांनी अत्यंत धीरोदात्त प्रमाणे हात धरलेला होता आणि त्यांनी सांगितलं की आज मी धन्य झाले म्हणाली देवा, आज मला साक्षात भगवंताचं दर्शन झालंय आणि या दर्शनानं मी पुनीत झाले असं सांगितलं त्या मातेने. आणि सांगितलं की तुम्ही मला आई माते म्हणून माझा हात धरलेला आहे, तर माझी एकच इच्छा आहे म्हणाले की मला तुमच्यासारखा सुपुत्र पाहिजे. आता तुमच्यासारखा सुपुत्र म्हणजे भगवान साक्षात दत्तांनाच या सुमतीने सांगितलं की मला तुमच्यासारखा सुपुत्र पाहिजे. असं म्हटल्यानंतर अनुसूया आपल्या परंपरेमध्ये बघा, अनुसूया मातेची सुद्धा हीच मागणी होती की अनुसूयाचे सत्व पाहायला तिन्ही देव आले त्यावेळेस सुद्धा त्या अनुसूयेला ज्या वेळेला देवांनी मागितलं की तुझी इच्छा काय सांग, असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला अनुसूयेने सुद्धा हेच सांगितलं की तुम्ही बालक म्हणून माझ्या घरी राहा, मला आई म्हणून हाक मारलंय, आता तुम्ही बाहेर जाऊ नका, माझ्याच घरी तुम्ही राहिलं पाहिजे. तसंच सुमतीने सुद्धा या देवांना सांगितलं की माझ्या घरी तुम्ही आता मला आई म्हणून माझा दंड धरलाय आणि मला हे सगळं रूप तुम्ही दाखवलेलं आहे, तर तुम्ही माझ्या घरी अवतरित व्हा, माझ्या घरीच राहा. अशा प्रकारचं सांगितल्यानंतर भगवंताने तात्काळ सांगितलं की माझ्यासारखा तुला पुत्र होईल, त्याच्या आज्ञेने तू पालन करत जा. पहा बरं का, इथे मेख मारलेली आहे भगवंतांनी. काय सांगितलंय की ठीक आहे तुम्हाला माझ्यासारखा मुलगा पाहिजे ना, माझ्यासारखा मुलगा तुझ्या उदरी येईल, पण त्याच्या आज्ञेत तू राहिलं पाहिजेस. कारण त्याच्या ह्या एका वाक्यामध्ये त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजेस, ह्या एका वाक्यामध्ये त्याच्या पुढच्या अवताराची बीजं रोवलेली आहेत. हे पुढं आपल्याला ओघाने हे सांगायच्या ओघात मी तुम्हाला येईन सांगताना. आणि एवढं बोलून भगवंत अंतर्धान पावलेले आहेत. तिथून ते सूक्ष्म रूपाने निघून गेले. भिक्षा मागितली, सुमती मातेला वर दिला आणि निघून गेले. सुमती घरात आली आणि तिने हर्षोल्लासाने, अत्यंत हर्ष जेव्हा होतो, उल्हास हर्षाचा ज्या वेळेला व्हायला लागतो त्यावेळेला तो जीव नाचायला लागतो, डोलायला लागतो, हात एकमेकावर म्हणजे टाळ्या वाजवायला लागतो. अशा त्या बेधुंद अवस्थेमध्ये, अशा त्या बेभान अवस्थेमध्ये सुमती आपल्या घरी आलेली आहे आणि आपल्या पतीला म्हणजे आपल्या राजाला, ही यजमानाला ही सगळी सविस्तर बाब त्या सुमतीने सांगितलेली आहे. श्राद्धाचं अन्न ब्राह्मण न जेवता मी त्या अतिथीला दिलं, क्षमा करा नाथा म्हणाली, मी तुमची परवानगी न घेता हे अन्न दिलेलं आहे. त्याबद्दल अपळ राजांची या सुमतीनं माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर तो अपळ राजा सुद्धा फार, त्यांच्यासुद्धा एखादा अवतार एखाद्या घरामध्ये यायचा असेल तर त्यांच्या कमीत कमी 7 पिढ्या ह्या त्या संप्रदायाच्या भक्तीमध्ये जायला लागतात, तेव्हा तो अवतार तिथे होतो. कमीत कमी 7.
आणि जास्तीत जास्त 42 पिढ्या सांगितलेल्या आहे. मॅक्झिमम 42 आहेत आणि कमीत कमी 7 पिढ्या आहेत. तर अपळराजाने सुद्धा आपल्या सूक्ष्मामध्ये जाऊन ध्यान केलं आणि त्याने पाहिलं की साक्षात भगवान विष्णूच इथे आलेले होते, भगवान दत्तात्रय हे इथे आलेले होते. श्राद्ध न करता आपण पहा, कुठलंही श्राद्ध जरी केलं किंवा कुठलंही कर्म केलं तर आपण शेवटी काय म्हणतो, सगळं हे कृष्णार्पणमस्तु, सगळं त्या कृष्णाला, त्या भगवंताला, विष्णुस्मरणम. मग कुठलंही काम केलं की आपण म्हणतो बघा, आपल्याला आलेले गुरुजी सांगतात की 3 वेळेला विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो असं म्हणा, विष्णुस्मरणात परिपूर्णताम असं शास्त्र सांगतं. तसं मी कर्म न करता मला परिपूर्णता मिळालेली आहे. अजून तर माझं श्राद्ध व्हायचं आहे, पण भगवान साक्षात विष्णू येऊन हा श्राद्धाचं सगळं अन्न त्याने ग्रहण केलं. मी केवळ आणि केवळ सुमती तुझ्यामुळे धन्य झालोय असं त्यांनी सुमतीला सांगितलं. आणि प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी आज हा हविषान्नाचा सगळा जो भाग आहे तो ग्रहण केलाय, माझे पितर तृप्त झालेत असं सांगितलं. आणि हे तू पुण्यच कर्म केलेलं आहेस असं सुमतीला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यापुढे ते म्हणाले अपळराज की तू फार भाग्यवान आहेस, पुण्यकर्म केलेलं आहेस, तुझ्या निमित्ताने भगवान दत्तात्रय आज माझ्या घरी येऊन, आपल्या घरी येऊन त्यांनी प्रसाद घेतला आहे. हे आपल्या पूर्वजन्मांचं भाग्य आहे आणि तू त्यांना अन्न दिलंयस, त्यामुळे माझं श्राद्ध संपन्न झालेलं आहे. त्यामुळे तू काही त्याचा विधिनिषेध बाळगू नको. माते, तुझ्यामुळेच आपले पितर तृप्त झालेले आहेत. अशा प्रकारचं सुंदर दोघांचं संभाषण झालेलं आहे. यामध्ये आता इथे 2 प्रकारची मतशास्त्रकारांनी मांडलेली आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का की स्वतः अगोदर म्हणजे काहीही न करता आधी भगवंतांना अन्न द्यावं असं सांगितलेलं आहे. त्याला स्मार्त्र मत असं म्हणलेलं आहे. म्हणजे आधी काय असेल ते सगळं भगवान विष्णूंना. म्हणून तुम्हाला हे पण माहिती असेल की काही संप्रदायामध्ये जेव्हा भोग नैवेद्य दाखवतात ना, तो आपण कसं ताटात आणून सगळं वाढून नैवेद्य दाखवतो, तर काही त्याला वैष्णव संप्रदायामध्ये तिथे चुलीवर जे पातेलं ठेवलेलं असतं त्याच्याभोवतीच पाणी फिरवतात. म्हणजे आधी विष्णूंना द्यायचं आणि मग बाकी सगळ्या देवतांना द्यायचं, असंही मत आहे. आणि दुसरं एक मत असं आहे की त्याला असं म्हणलेलं आहे की भागवत मत जे म्हणलेलं आहे की देवाची पूजा आधी करायची, आधी सगळ्या देवांना नैवेद्य दाखवायचा, मग विष्णूंना द्यायचं, त्याला भागवत मत असं म्हणतात. 2 मतं आपल्या शास्त्रकारांनी इथं सांगितली आहेत. एक स्मार्त्र मत की जे आधी सगळं विष्णूंना अर्पण करायचं आणि मग सगळ्यांना द्यायचं, आणि दुसरं जे भागवत मत आहे ते आधी देवांना, सगळ्या देवांना द्यायचं आणि मग विष्णूंना देऊन बाकीच्या ब्राह्मणांना आलेल्या सगळ्यांना समाराधना करायची. अशा प्रकारची ही 2 मतं शास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. होता होता पुढे भगवान दत्तात्रयांचाच आशीर्वाद या सुमती मातेला लागल्यामुळे भगवान दत्तात्रयांच्या कृपेने या सुमतीला गर्भ राहिला. आणि यथाकाळी दशमास पूर्ण झाल्यानंतर जन्ममरणादी विकरित, म्हणजे जन्म आणि मरण याच्या पुढेही जो आहे अशा भगवंताला सुमतीने जन्म दिला. आणि वज्र, अंकुश, ध्वज, पद्म इत्यादी सगळ्या शुभचिन्ह ह्या बालकाच्या पायावर होते आणि म्हणून त्यांचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले. भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय. हा पहिला मनुष्य देहातला अवतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभांचा हा आपल्या परंपरेमध्ये झाला. श्रीपादांचं जातकर्मापासूनचे सगळे विधी शास्त्रवत सगळे झाले आणि नंतर मुंज केली. आणि मुंज झाल्यानंतर वेदाध्ययन करण्याकरता म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ बाहेर पडले. मुंज झाल्या श्रीपादांची, ते स्वतःच स्वयंभू ज्ञान त्यांना होतं. मुंज झाल्याच त्यांना 3ही वेद येत असत असं सांगितलं. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे 3ही वेद त्यांना मुखोद्गत होते. साक्षात भगवान दत्तात्रयांचेच हे अवतार असल्यामुळे त्यांना कुठे शिकायला जायला किंवा संथा घ्यायला जायला पडलं नाही. आणि या अवतार घेतल्यानंतर हळूहळू दत्त संप्रदायाचे, आपल्या ह्या दत्तात्रयांच्या कार्याची धुरा श्रीपाद श्रीवल्लभांवर आली. आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे सगळं कार्य करत असताना, बाकी मग त्यांचं सगळं चरित्र आज इथे घ्यायचं गरज नाही आहे, कारण आज त्याच्या पुढच्या अवताराबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आणि
नंतर मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक ब्राह्मण भिक्षा घेऊन चाललेला होता, द्रव्य घेऊन चाललेला होता. कुरवपूरला त्याला जायचं होतं. रस्त्यामध्ये चोरांनी त्याला कसं गाठलं, चोरांनी त्याला कसं मारलं, आणि त्यातल्याच एका चोराला रक्षण करून श्रीपाद म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार संपवल्यानंतर सुद्धा त्यांच्या लीलेचं हे वर्णन शास्त्रकारांनी, आपल्या ग्रंथकारांनी केलेलं आहे. ते सगळं वर्णन आपल्याला माहिती आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभ ज्या वेळेला विवाहयोग्य झाले, विवाहाच्या वयाला आले, त्यावेळेला अपळराजांनी त्यांना विवाहाचे प्रयत्न चालू केले. तेव्हा अपळराजांना स्वतः श्रीपादांनी थांबवले आणि वैराग्य नावाच्या स्त्रीबरोबर माझा विवाह झालेला आहे आणि मला आता काही ह्या संसारामध्ये गुरफटायचं नाही, मला संन्यास घेऊन मला हे पुढे भगवंताचं कार्य पुढं न्यायचं आहे, असं आपल्या वडिलांना पण त्यांनी नम्रपणे सांगितलं. वडिलांना सांगितल्यानंतर आईची पण समजूत काढली की आमचं वैराग्य स्त्रीशी परिणय झालेला आहे, त्यामुळे आता आम्हाला दुसऱ्या कुठल्याही स्त्री आम्हाला लाभणार नाही किंवा आम्हाला त्या स्त्रीचा संग होणार नाही. मोठ्या भावालाही समजवलं आणि आईवडिलांना 3 वेळेला सव्य प्रदक्षिणा केल्या. आईवडिलांचं महत्त्व इथे बघा, भगवान दत्तात्रयाने सुद्धा खूप इथे अधोरेखित केलेलं आहे. न मातु परदैवतम न पिता परदैवतम असं म्हणतात की आईवडिलांचंही पूजन, आईवडिलांचं स्मरण हे सारखं आपण करावं. गणपतीची सुद्धा आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की गणपती आणि कार्तिक स्वामी ज्या वेळेला एकत्र आले आणि सांगितलं की पृथ्वी प्रदक्षिणा करून या, त्यावेळेला कार्तिक स्वामी निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करायला, पण गणपतीने तिथे आईवडिलांनाच प्रदक्षिणा केल्या आणि समोर उभा राहिले. ते म्हणाले सगळे पृथ्वीवरचे देव, सगळे तीर्थ क्षेत्र हे सगळे आईवडिलांच्या चरणापाशी आहेत, आणि म्हणून त्याने आईवडिलाला नमस्कार केला आणि पुढे आपल्या कार्य करायकरता म्हणून पुढे निघून गेले. असं आपल्याला बद्रिकाश्रमाला श्रीपाद श्रीवल्लभ गेले, काशी यात्रेच्या पुढे बद्रिकाश्रमाला गेले असं त्यांचं वर्णन आहे. आणि त्याने अनेक लीला केल्या भगवान श्रीपाद श्रीवल्लभाने, हे आपल्याला ठाऊक आहेत. प्रत्येकजण आपण गुरुचरित्र वाचतो, गुरुचरित्र पाहतो, त्याच्यामध्ये ह्या अनेक कथा आलेल्या आहेत, त्याच्या खोलामध्ये आज जात नाही. आणि तिथून पुढं मग गोकर्णाला गेले, गोकर्णावरून कुरवपूरला गेले. कुरवपूरला त्यांनी अनेक लीला केल्या, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुरवपुरामध्ये आपल्याला हेही माहिती आहे की एक वैदिक ब्राह्मण होता. आता इथे ह्या पुढच्या अवताराची सगळी बीजं रुजलेली आहेत. आणि आमच्या आज्ञेत राहा असं ज्या वेळेला भगवान दत्तात्रयाने सुमतीला भिक्षेच्या वेळेस सांगितलं, त्यावेळेससुद्धा ह्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अवताराची बीजं तिथे रुजलेली आहेत. ती कशी, तर ज्या वेळेला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे घर सोडून संन्यास घेऊन आपलं पूर्ण कार्य करायला घरातून बाहेर पडले, त्यावेळेला सुमती मातेला त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की भिक्षा मागायला ज्यावेळेस मी तुझ्या घरी आलो होतो, त्यावेळेला सुद्धा मी तुला एक वाक्य सांगितलं होतं की पुत्राच्या आज्ञेत राहा. म्हणजे आता मी चाललोय तर आता माझी अनुज्ञा करू नका, माझी अनुज्ञा अशीच आहे, माझ्या आज्ञेचं पालन करा, मी आता हे पुढचं कार्य करायला चाललेलो आहे. ही बीजं इथे त्याच वेळेला रोवलेली होती. आणि या कुरवपुरामध्ये एक वैदिक ब्राह्मण राहत होता. दैवगतीमुळे त्याला एक दैवगती, त्याची जरा फुटके असावं दैव, म्हणून त्याच्या पदरी एक मतिमंद मुलगा झालेला होता. आणि हा मतिमंद मुलगा त्याला कितीही सांगितलं तरी त्याला समजायचं नाही. मग कोणी सांगितलं की बाबा ह्या म्हणले मुंज करा, म्हणले मुंज केल्यानंतर विद्या येते असं शास्त्र सांगतं, 8व्या वर्षानंतर मुंजीशिवाय ठेवू नये म्हणले. म्हणून त्या वैदिक ब्राह्मणाने त्या मुलाच्या 8व्या वर्षी मुंज पण धर्माज्ञेप्रमाणे केली. परंतु त्याला गायत्री मंत्र सुद्धा म्हणता येत नव्हता, त्याला संथा दिली तरी कुठलेही मंत्र यायचे नाहीत. तेव्हा तो त्या ब्राह्मण त्या मुलाला मारू लागला. आपण सुद्धा नाही का, आपल्या घरी जर आपला मुलगा ऐकत नसेल, आता हल्ली मारायचे दिवस राहिले नाहीत, पण आम्ही आमच्या लहानपणी वडील आम्हाला रागवायचे, मारून सांगायचे, आणि ते तसे वागले म्हणून आपण नीट झालो. आता तर तो मारायला लागला की म्हणाले ह्या मुलाला काही येत नाही, दगडापरी जन्मला आहे म्हणाले, आता ह्याला काय करावं. पण मारायला लागला की बायकोमध्ये पडायचे, नका हो लेकराला मारू, कशा करता मारताय, त्याला येत नाही हा त्याचा दोष आहे का,
तो मतिमंद आहे, जन्मापासून त्याला मूढ झालेला आहे तो, तुम्ही मारून त्याला कुठलीही विद्या येणार नाही. मग हे त्या वैदिक ब्राह्मणाला पण समजलं की आपण विनाकारण आपल्याला मारण्यात आता अर्थ नाही, म्हणून त्याने हताश होऊन तो सगळा विषय सोडून दिला. पुढे काही काळानंतर त्या वैदिक ब्राह्मणाचं प्राणोत्क्रमण झालं आणि प्राणोत्क्रमण झाल्यानंतर तो पंचत्व पावला तो ब्राह्मण, त्याचा देहावसान झालं. आणि मग आता हा मुलगा आणि ही त्याची आई त्या गावामध्ये फिरू लागली, भिक्षा मागायला लागल्या. गावातली काही मंडळी होती, विद्वान मंडळी होती, म्हणाले पहा हो काय झालं, एवढा चांगला विद्वान ब्राह्मणाच्या घरी ह्याचा जन्म झालेला आहे म्हणाले, पण ह्याला गायत्री मंत्र पण येत नाही, कुठलीही विद्या येत नाही, कुठलंही अनहिक करत नाही, याचा जन्म वाया गेला आहे म्हणाले. त्याला असं म्हणायचे लोक, म्हणायचे बाळा तू एक दगड बांधून कृष्णमध्ये का रे उडी घेत नाहीस, कशा करता जन्माला साईबापाच्या पोटी, काय कारणाने तू जन्माला आहेस, तुझे वडील तर मरून गेलेत, आता आईला तरी सांभाळ. असे अनेक प्रकारची दूषणं त्याला यायला लागलेली होती. दैवगती न्यारी, त्याला काय करणार, आता काय जे दैवात आहे ते होणार. आणि तो बुद्धिहीन असा तो जो ब्राह्मणाचा मुलगा होता, तो करंटा जन्माला आला होता, तो म्हणाला की आता काय करणार, आता उपयोग नाही. म्हणाली त्या ब्राह्मणाचे बायको, त्या बायकोने विचार केला की आज म्हणाले आपण दोघंही, म्हणजे मुलगा आणि त्याची आई, दोघंही आज आपण कृष्णेत जीव देऊ म्हणाले. कारण कुरवपूरच्या खाली अशी कृष्णा आहे बघा, अशी कोणी जर कुरवपूरला गेला असेल तर त्याला ते माहिती असेल की पूर्ण कुरवपूरच्या खाली अशी कृष्णेने वेढा घातलेला आहे. म्हणजे गोल अशा स्वरूपामध्ये ते कृष्णा वाहते तिथे. आणि वर चढून गेलं की मग श्रीपाद श्रीवल्लभांचं स्थान आहे. आणि मग ते म्हणाले की आज काही आपल्याला इथे राहायचं नाही, आज आपण ह्या कृष्णेमध्ये दोघंही आपण जीव देऊ म्हणाले. आणि दोघंही मायलेकरं ह्या कृष्णेमध्ये उडी मारावी म्हणून त्या कृष्णेच्या काठी आले आणि उडी मारणार इतक्यात भगवान श्रीपाद श्रीवल्लभाने त्यांना हाक मारली. भगवंताने श्रीपादांनी हाक मारली आणि आपल्या जवळचे जे शिष्य होते त्यांना सांगितलं की आत्महत्या महादोष आहे म्हणाले, हे मायलेकर आत्महत्या करतायत, त्यांना घेऊन या म्हणाले माझ्याकडे, काय जरा प्रकार आहे विचारू तरी. म्हणून जवळचे जे शिष्य होते ते तिथे गेले. त्यांनी त्यांना सांगितलं की तिथे जे श्रीपाद येथे बसलेले आहेत भगवान दत्तात्रय आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवलंय म्हणाले, तुम्ही अशी आत्महत्या करू नका, असं सांगून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं. आत्महत्या शास्त्रांनी महादोष आहे असं सांगितलेलं आहे. हा दोष कसा आहे की जर एखाद्याने जर आत्महत्या केली तर त्याच्या मागच्या 25 पिढ्या ह्या सूर्याच्या मागे जातात असं सांगितलेलं आहे. कल्पना करा, सूर्य समोर आहे म्हणून प्रकाश आहे, आपण सगळे प्रकाशात दिसतो, पण सूर्याच्या मागे सगळा अंधकार आहे आणि त्या अंधकारामध्ये ह्या 25 पिढ्या जातात आणि तिथे पू कृमी इत्यादी कीटकांमध्ये पिचतात असं सांगितलेलं आहे. म्हणून आत्महत्या आपल्या शास्त्रामध्ये महादोष सांगितलेला आहे. जे काय आहे कर्मानुसारेण, जे काय आपल्या कर्मानुसार जे काही आपल्याला भोगायचं आहे ते भोगावं मनुष्याने आणि भोगून भोग संपवावेत असे शास्त्रकार सांगतात. तुम्ही ज्या वेळेला जन्माला येता त्यावेळेला आपण सगळे असे मूठ बांधून येतो. आईच्या पोटातनं ज्या वेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला आपल्या मुठी अशा बंद असतात. म्हणजे तुम्ही जे काही कर्माचा गाठोडा घेऊन आलेला आहात, तुम्हाला जितकं काही आयुष्य भगवंतांनी दिलेलं आहे ते सगळं भोगत असताना या आयुष्यामध्ये आणि जाताना सगळे हात असे होतात, म्हणजे जे काही भोग भोगलेत ते भोग सगळे संपून आपण वर जावं असं शास्त्रकार सांगतात. आणि म्हणून श्रीपादांनी सुद्धा सांगितलं की ते मायलेकरू आत्महत्या करताय म्हणाले, त्यांना घेऊन या इकडे. घेऊन आले, विचारलं, म्हणाले काय का ग बाई, का आत्महत्या करतेयस, काय झालंय, एवढा मोठा धडधाकट तुला मुलगा आहे चांगला आणि आत्महत्या हा शास्त्राने दोष सांगितलेला आहे, करू नको म्हणाले आत्महत्या. तेव्हा तिने सांगितलं की सगळा वृत्तांत त्या माऊलींनी श्रीपादांना सांगितला की माझा पती कसा वेदशास्त्र संपन्न होता, माझ्या घरी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हे कशा प्रकारे म्हणलं जायचं, माझा हा मुलगा जन्मापासून मूढ आहे, मंद आहे, याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान सांगून सुद्धा येत नाही. काही लोकांनी सांगितलं, म्हणाले मुंज करा, मुंज केल्यानंतर तरी याला ज्ञान येईल. त्याची मुंज पण माझ्या नवऱ्याने केली तरी पण याला कुठलंही ज्ञान आलं नाही आणि हा मूढ म्हणून आम्ही याला पोसलं.
गावातली लोक आता आम्हाला नावं ठेवायला लागली आहेत, म्हणाले बैलापरी का जन्मला आहेस, दगडापरी का जन्मला आहेस, तुम्ही आत्महत्या का करत नाही आहेत, तुमचा जीव संपवा, बोज होऊन तुम्ही कशाला पृथ्वीवर फिरताय, अशा प्रकारची दूषणं आम्हाला येऊ लागलेली आहेत म्हणाले. आणि ही दूषणं जावीत म्हणून आम्ही आता आत्महत्या करायला निघालोत म्हणाले. श्रीपादांनी सांगितलं की आत्महत्या हा महादोष आहे बाई, तू आत्महत्या करू नको. अशा प्रकारचं वर्णन पुष्कळ आहे शास्त्रकारांनी केलेलं. आणि तिथं ते वर्णन ऐकलं आणि सांगितले तू शंकराची उपासना करा म्हणाले. आता शंकराची उपासना कशी करायची, कोणी करायची, केव्हा करायची, कधी करायची, कशी करायची, अशा प्रकारची त्या मातेच्या मनामध्ये ज्या वेळेला द्वंद्व सुरू झालं त्यावेळी श्रीपादांनी सांगितलं की शनिप्रदोष नावाचं जे व्रत आहे ते व्रत प्रदोषकाळी भगवान शिवांची पूजा कर असं सांगितलं. नेमकं ते व्रत काय आहे, कसं करावं, याची पूर्ण विस्तृत माहिती स्वतः साक्षात श्रीपादांनी या मातेला, ह्या मुलाच्या आईला सांगितली. आणि म्हणाले हे शनिप्रदोषाचं जे व्रत आहे हे केलं की तुला पुढच्या जन्मी तुला हवा असेल तसा मुलगा तुला होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. आणि म्हणाले ठीक आहे, पुढच्या जन्मामध्ये तर मला चांगला मुलगा होईल, पण आता या जन्मामध्ये हा जो माझा मूढ मुलगा आहे, हा जो माझा मंदमती माझा जो जन्माला आहे, दगडापरी जो त्याला मी आजपर्यंत पोचलोय, त्याच्याकरता काहीतरी आशीर्वाद द्या. कारण आईचं हृदय आहे हो. आईला आपला मुलगा कसाही असला तरी तो प्यारा असतो. वडील एखाद्या वेळेस रागाने बोलतील मुलाला, पण आई रागाने, आईनं जरी मारलं रागाने, आई एखाद्या वेळेस राग आला तर म्हणते बघा तू इथून तोंड काळं कर. ह्याचा अर्थ असा नाही आहे तिच्या मनामध्ये राग आहे, तुम्ही इथून निघून जावं असं नाही आहे. मातृवात्सल्य जे आहे ते कुठल्याही डेफिनेशनमध्ये येणार नाही. तुम्ही जर मातृवात्सल्य काय आहे ह्याची व्याख्या सांगा जर म्हणाल तर तुम्हाला ती व्याख्या सांगता येणार नाही. त्याच्याकरता त्या आईचा मुलगाच व्हायला लागतं ते सुख अनुभवायचं असेल तर. तर ती म्हणाली की ठीक आहे, आता मंदमती आहे माझा मुलगा, माझ्या दैवावश करून मला तो मंद झालेला आहे, पण त्याचंही काही कल्याण करता आलं तर करा, असं ज्या वेळेला श्रीपादांना तिने विनंती केली त्यावेळेला मात्र श्रीपादांना सुद्धा दयार्द्र भावना मनामध्ये आली की दया आली, नको आहे किती ह्या मुलाचं आयुष्य कसं चाललंय, कशा प्रकारे बोलणे खाल्ले ह्या मुलांनी, कशा प्रकारे ह्या मुलांनी सगळं आजपर्यंत 8-10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंतचं आयुष्य काढलं, हे सगळं पाहिल्यानंतर भगवान श्रीपादांना दया आली. आणि भगवंतांनी एक चिमूटभर अंगारा घेतला आणि त्या मंदमती जो ब्राह्मणाचा मुलगा होता त्याच्या तोंडामध्ये विभूती टाकली असं म्हणतात. आणि तो त्रिशास्त्री झाला, तिन्ही वेद त्याला यायला लागले. आणि अशा प्रकारे तो भगवंताच्या कृपेने त्या मंदमती असलेल्या त्या ब्राह्मणाचा मुलगा बोलू लागला, वेद बोलू लागला. आणि नंतर तो तिथून सगळा पुढे मातेलाही त्याने सांभाळलं आयुष्यभर. आणि माता आणि हा पुत्र हे सगळे मिळून श्रीपादांच्या कृपेने आयुष्यभर भगवान श्री शंकराचं हे पूजन, भगवान शंकराचं अधिमनन, भगवान शंकरांचे प्रदोष पूजा ही सगळी ते आयुष्यभर करत राहिले. नंतर भगवंतांनी विचार केला की मी तर ह्या ब्राह्मणीला म्हणजे ह्या ब्राह्मणाच्या बायकोला वर दिलाय की माझ्यासारखा मुलगा तुझ्या पोटी येईल, आणि माझ्यासारखा जर मुलगा यायचा असेल तर मलाच अवतार घ्यायला लागणार आहे. असा ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला पुढच्या अवताराचा संकल्प इथे या विचारातनं श्रीपादांच्या संभवतो. ज्या ब्राह्मणीने म्हणजे ज्या ब्राह्मणाच्या बायकोने श्रीपाद श्रीवल्लभांच्या उपदेशानुसार प्रदोषकाळी शिवांचं पूजन केलं आणि पुढे ती इथला संपल्यानंतर पुनर्जन्मामध्ये पुढे ती वराड प्रांतामध्ये जन्माला आली असं सांगतात. वराड प्रांत आपल्याला माहिती असेल किंवा आपल्या वराड प्रांत किंवा विदर्भ आजचा, विदर्भाला सुद्धा काही ठिकाणी वराडाचा भाग असं म्हणतात. आणि या पूजनाचं शिवांची पूजा ही किती फळदायी आहे हे भगवान श्रीपादांनी सांगितलं. फक्त दर शनिवारी मंदवार म्हणजे शनिवार, प्रत्येक मंदवारी प्रदोष असताना, प्रदोष हा एक चांगला योग आहे. हा योग तुम्हाला कुठेही पंचांगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठल्या एका जाणत्या
ज्योतिषांना विचारलं किंवा गुरुजींना विचारलं तर ते सांगतील प्रदोष कधी असतो. तर या प्रदोषकाळी शिवांचे पूजन, शिवलिंगावर फक्त अशी कल्पना करा की आपण शिवलिंग समोर ठेवलेलं आहे, संध्याकाळची वेळ आहे, तुपाचं निरांजन लावलेलं आहे, उदबत्ती लावलेली आहे आणि कुठलेही तुम्हाला मंत्र येत नाहीत, कुठलंही रुद्र येत नाही, कुठलं सूक्त येत नाही, फक्त तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत जर धार धरली त्या शंकराच्या पिंडीवर आणि हात जोडून जर फक्त कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माथा मुकुटी धळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझवेण शंभो मदकोण तारे भगवान श्री शंकर पार्वती पतये हर हर महादेव असं जरी म्हणून तुम्ही जर पूजा केलीत तर तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रदोष पूजा ही श्रेष्ठ सांगितलेली आहे आणि या प्रदोषाच्या पूजनानं तुम्हाला कशा प्रकारचं सत्पुरुष किंवा कशा प्रकारचं दैवत घरात येतात ह्याची 2 उदाहरणं आपल्याला ह्या दोन्ही उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. पुढे यथावकाश या ब्राह्मणाचा पत्नीचं निधन झालं असं सांगतात आणि निधन झाल्यानंतर पुढचा जन्म आणि पुढचा जन्म ह्या पत्नीचा म्हणजे ह्या ब्राह्मणीचा विदर्भामध्ये, आज आपल्याला कारंजा हे नाव सगळ्यांना ऐकून माहिती आहे. या कारंजामध्ये वैदिक कुळामध्ये या ब्राह्मणीचा जन्म झाला आणि तिचं नाव त्या जन्मामध्ये अंबा असं ठेवण्यात आलं. अंबा भवानी किंवा अंबा देवी असं तिचं नाव त्या जन्मामध्ये ठेवलं. याच कारंजाला एक माधव नावाचा शिवभक्त होता. आता पहा मोठी गंमत आहे, आपल्याला माधव आणि अंबा हे दोन्ही नावं ऐकून माहिती आहेत, पण यांचं आडनाव कोणाला माहिती नाही आहे. यांचं आडनाव काळे होतं. काळे हे शुक्ल यजुर्वेदी माध्यान्धीन शाखेतले ब्राह्मण होते आणि अंबा मातेच्या अंबा भवानीच्या वडिलांनी संकल्प केला. गावामध्ये पूर्वीच्या काळी फार असं इंटरनेट वगैरे नव्हतं की बाबा नेटवर वधूवर सूचक मंडळ आहे तिथे पाहिलं आणि आता आंबेकरता आपल्याला स्थळ बघायचं आहे असं काही नव्हतं. त्यांनी गावामध्येच पाहिलं की अंबा नाव आपल्या आंबेला आता आपल्याला वर बघायचा आहे म्हणून त्यांनी गावामध्ये थोडंसं पाहिलं की हा माधव चांगला दिसतोय, याला आपण ही आंबा समर्पित करू आणि कन्यादान करू असा मानसिक संकल्प करून आपली मुलगी त्या वराला ते देता झाले आंबेचे वडील आणि माधवांबरोबर पाणीग्रहण झालं आणि माधव आंबेचा विवाह झाला असं सांगतात. त्यानंतर पतिव्रता धर्मास अनुसरून या आंबेमातेचं सगळं वागणं होतं. शास्त्र असं सांगतं की पतिव्रतेचे अनेक लक्षणं गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्या आता आज खोलात जायची आज काही गरज नाही आहे, कारण त्याच्या खोलात गेलं तर आपल्याला आपला आजचा जो विषय आहे तो इथे थांबेल किंवा थोडा वेळ होईल. पण 1-2 कॅरेक्टर्स पतिव्रतेचे आहेत की पतीचं नाव घेऊन उच्चार करू नये, कारण त्या पतीचं आयुष्य कमी होतं असं शास्त्रकार सांगतात. पतीला आयुष्यवर्धनात कुंकुम आपण स्वतः डोक्याला हळदी कुंकू लावावं, त्याचं मुलाचं त्या पतीचं आयुष्य वाढतं असं सांगितलेलं आहे. सौभाग्य वायन कंकण वगैरे हातामध्ये परिधान करावेत असं सांगितलेलं आहे. पती कसाही असला तरी त्याला नावं ठेवू नयेत असं सांगितलेलं आहे. त्याचे विस्तृत वर्णन गुरुचरित्रामध्ये आहे, पण त्याच्या आपल्याला खोलामध्ये जायचं नाही. पण आजकाल असं आहे की शास्त्र जे आहे ते कोण सांगतं ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून शास्त्र शक्यतोपर्यंत अवलोकन आणि अवलंब करावं, कारण त्याने आपला फायदा आहे असं शास्त्रकार सांगतात. तर अशा ही पतिव्रता अंबा जी होती ती आपल्या पतीची सेवा करत असे. माधव नावाचे जे ब्राह्मण होते ते सुद्धा आपल्या कुलपरंपरेनुसार कुलधर्म कुलाचार गावामध्ये चांगली प्रतिष्ठा होती. अनेक प्रकारचे वैदिक कार्य वैदिक धर्माला अनुसरून सगळं कार्य करत असत आणि पतीच्या आज्ञेने ते दोघंही अंबा आणि ही भवानी अंबा माता आणि माधव हे दोघेही प्रदोष पूजा करत असत असं शास्त्रकार सांगतात.
शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की हे प्रदोष पूजा हे करत असत. प्रदोषकाळी शंकराचं पूजन करावं, मग असे आपण वर्णन केलेलं आहे. प्रदोषकाळी शंकराचं पूजन हे करत असत आणि त्या पती पत्नींचं एकमेकावर खूप प्रेम होतं. प्रेम इतकं होतं की पतीचं उच्छिष्ट ही पत्नी खात असे. का तर प्रसाद म्हणून खात असे. याचा एक फार मोठा एक आपल्याच इथे घडलेला प्रकार तुम्हाला सांगतो की आपल्याकडे कवीश्वर महाराज होते आणि नंतर काय झालं की काही लोक महाराज इथे किंवा इकडे प्रसादाला बसले की त्यांच्या पानात मुद्दामहून जास्त वाढायचे. का तर त्यांचं उच्छिष्ट जे राहिलेलं आहे ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचे. तेव्हा एकदा दत्त महाराजांनीच म्हणजे कवीश्वर महाराजांनीच त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मलमूत्रादी विकार जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये किंवा ज्या व्यक्ती गुरुच्या स्थानी बसलेला आहे त्याच्या शरीरामध्ये जोपर्यंत मलमूत्रादी विकार आहेत तोपर्यंत तो मनुष्य कायमस्वरूपी शिवभावात असू शकत नाही, शिवांच्याच भावात असू शकत नाही, विष्णूंच्या तादात्म्य होऊ शकत नाही, ब्रह्मदेवाशी तादात्म्य होऊ शकत नाही. म्हणून हे असं करणं तुम्ही सोडा, थांबवा म्हणाले. हे काय करताय तुम्ही? हे माझं उष्ट तुम्ही लोकांना प्रसाद म्हणून देताय, अजिबात करू नका म्हणाले. असं तर पूर्वीच्या काळी बायका नवऱ्याचं उष्ट खायच्या का तर पतीचा प्रसाद म्हणून खायचा. त्या का तर त्याच्यातनं येणारे जे सगळे हे आहेत किरणं जे आपले वेव्स जे येतात त्या सगळ्या त्याच्यातनं पतीच्या मनात जे आहे तेच पत्नीच्या मनात यायला लागतं असं शास्त्रकार सांगतात. म्हणून पतीचं उच्छिष्ट खावं असं पूर्वी सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे हे उच्छिष्ट खात असे. त्यांचं वैवाहिक जीवन इतकं सुंदर आणि सुखाचं चाललेलं होतं की त्याची परिणिती अशी झाली की आंबा मातेला गर्भ राहिला आणि आंबा माता गरोदर राहिली असं सांगतात. अंबा माता ज्या वेळेला गरोदर राहिली त्यावेळेला हर्ष सगळ्यांना झाला, सगळे आनंदित झाले. सगळ्यांना आनंद वाटायला लागला की म्हणाले चला आपल्या घरामध्ये आता पुढे एक वंश वाढतो आहे आंबेच्या पोटी. आणि माधव गुरुजीसुद्धा हे माधव भटजीसुद्धा अतिशय उत्साही होते. ते येणाऱ्या जाणाऱ्याला सांगायला लागले की आंबेला आता आमचे दिवस गेलेत आणि ह्या आंबेला उत्तम डोहाळे लागायला लागले असं सांगतात. डोहाळे काय लागायला लागले तर तिथे वर्णन असं केलेलं आहे की येणाऱ्या जाणाऱ्याला ह्या आंबे मातेने बोलवून घ्यावं, वेदांची चर्चा करावी, तत्वज्ञान सांगावं, उपनिषद सांगावीत, गीतेचं तत्वज्ञान सांगावं, ब्रह्म म्हणजे काय हे सांगावं, अहम ब्रह्मास्मी खरं आहे का सर्वम खलविदम ब्रह्म हे खरं आहे, ह्या बाबतची चर्चा अंबा मातेला ह्या डोहाळ्याच्या ह्याच्यामध्ये लागायला लागली. म्हणजे तुम्ही कल्पना करा की आपल्यासारख्या सामान्य भक्ताला, आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला अशा प्रकारचे डोहाळे लागतील का हो? वेद उपनिषदाची चर्चा, सर्व शास्त्र, सगळ्या शास्त्रांचा उहापोह करावा, येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर शास्त्रांचं सगळं चर्चा करावी, अशा प्रकारचे डोहाळे हे अंबा मातेला लागायला लागले असं इथे शास्त्रात वर्णन केलेलं आहे. आणि मग त्या माधव भटजींनी हे विचार केला की आपल्या आता आंबेला आता सगळे विधी करून घेतले पाहिजेत म्हणाले, कारण आता गरोदर आहे अंबा माता. आणि माधव भटजींनी सुद्धा मनामध्ये खूप खुश होते आणि त्यांनी क्रमशः 3ऱ्या महिन्यामध्ये पुसवन विधी केला. आता थोडंसं आपण जर पुढे जाऊन आपण जर वर्णन करायचं म्हणलं तर हे सगळे जे षोडश विधी आहेत ना शास्त्राने सांगितलेले, ते का करावे ह्याच्याबद्दल एक थोडंसं 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो. कारण वेळ होत आलेली आहे, 12 वाजून 20 मिनिटं होत आहेत. आपल्याला अजून एक 5 मिनिटं जरा आपण ते सगळे विधी बघू काय आहेत ते, आणि त्याच्यानंतर मग पुढे सगळ्या काय प्रकार घडला तो आपण पाहूया. शास्त्र असं सांगतं की पहिला जो विधी आहे तो गर्भाधान विधी असा सांगितलेला आहे. गर्भाधान विधी का करावा तर एखाद्या गर्भामध्ये जर एखादा जीव येणार असेल किंवा गर्भधारणा राहणार असेल, एखादा जीव जर किंवा आपण जर एखादा पाहुणा आपल्या घरी येणार असेल तर आपण घर कसं स्वच्छ करून सारवून, आता पूर्वी सारवून होतं पण आता निदान झाडून पुसून लख्ख ठेवतो घर, तसं गर्भाधान संस्कार केल्यानंतर आपल्या मनासारखी संतती निर्माण होते आणि कुलवृद्धी करता हा विधी शास्त्रांनी सांगितलेला आहे.
कुलाची वृद्धी आणि मनासारखी संतती, या दोन गोष्टीसाठी हा गर्भाधान विधी शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. 16 संस्कार आहेत शास्त्रांनी सांगितलेले. ह्या 16 संस्कारांपैकी मी फक्त तुम्हाला गर्भाधान, पुंसवन, सीमंतनयन, जातकरण, त्याच्यानंतर नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, मुंडन, वेदारंभम, केशकर्तनम, असे सगळे हे जे 16, त्याच्यानंतर हे सगळे 16 विधी आहेत. पण माधव भटजींना फार आनंद झालेला होता आणि माधव भटजींनी आपल्या अंबा मातेचं 3ऱ्या महिन्यामध्ये पुंसवन विधी केला. पुंसवन विधी करायचं शास्त्र काय आहे तर पुंसवन विधी केल्यानंतर गर्भस्थ जीवाच्या बौद्धिक वाढ होते असं शास्त्रकार सांगतात. म्हणजे गर्भामध्ये जो जीव आहे त्या जीवाची बौद्धिक वाढ पुंसवन विधी केल्यानंतर होते आणि शारीरिक विकास होतो असं सांगतात. मागे मी एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला गर्भामध्ये जीव निर्माण व्हायला लागतो त्यावेळेला त्या प्रत्येक अवयवाच्या देवता आधी तिथे जाऊन प्रविष्ट होतात आणि नंतर मग तो गर्भामध्ये जीव 3ऱ्या महिन्यामध्ये येतो असं सांगितलेलं आहे. आणि शास्त्रकारांनी सुद्धा 3ऱ्याच महिन्यामध्ये पुंसवन विधी सांगितलेला आहे आणि तो पुंसवन विधी माधव भटजींनी केला. अनवलोभन विधी सुद्धा केला. त्यामुळे स्वस्थ, सुंदर व गुणवान जीवाची निर्मिती होते असं सांगितलेलं आहे. आणि 4थ्या महिन्यामध्ये सीमंतनयन विधी केला असं शास्त्रकार सांगतात. हे इथे वर्णन असं केलेलं आहे की सीमंतनयन विधी का करावा तर याचं शास्त्र असं आहे की चांगले गुण, चांगले कर्म करण्याची बुद्धी आणि चांगलं ज्ञान या जीवाला निर्माण होतं, म्हणून पुंसवन विधी आणि सीमंतनयन विधी असं सांगितलेला आहे. हा सुद्धा इथे केला. आणि ह्या सगळे विधी झाल्यानंतर या नवमास पूर्ण झाल्यानंतर ऋग्वेदाच्या 10मे मासी जायतः असा ऋचानुसार, अशा शास्त्रवचनानुसार व या मंत्रानुसार सगळं चाललेलं होतं. आणि हे सगळे विधी होत असताना अनेक प्रकारच्या लीला हे भगवंत आंब्याच्या पोटामध्ये करत असत की आंब्याला मधूनच कुठली तरी ऋचा आठवावी आणि त्या ऋचेवर त्या आंब्याने भाष्य सुरू करावं. अशा प्रकारची सगळी लीला चाललेली भगवंताची होती. आणि या लीला चाललेल्या होत्या. पुंसवन विधी झालेला होता, सीमंतनयन विधी झालेला होता. आणि ह्या सगळ्या विधी करत असताना अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारचे शास्त्राला अनुसरून असलेले सगळे ऋग्वेदादी सगळे, ऋग्वेद असो, यजुर्वेद असो, 4ही वेदांच्या ऋचा या अंबा माता सहजपणे म्हणू लागलेली होती. आणि 10 मास झाल्यानंतर ऋग्वेदाच्या श्लोकानुसार 10मे मासी जायतः असं सांगितलेलं आहे. या श्लोकानुसार कुठल्याही ग्रहाचा त्यावेळेला अस्त नव्हता. म्हणजे आता बघा, एखादा बाळक जर जन्म घेणार असेल, आपल्याला काय माहिती आहे का आपल्याला कुठल्या दिवशी, कुठल्या वेळी, कुठल्या मुहूर्तावर, पण हे अपसुकच, कारण भगवंत आता जन्म घेणार होते आणि अपसुकप्रमाणे अपसुकच कुठल्याही ग्रहाचा अस्त तिथे नव्हता. सर्व ग्रह अनुकूल होते. सिद्धिपूर्वक संन्यास घेण्याचा संकेत देणाऱ्या प्रावज्या नावाच्या योगाने युक्त असा तो काळ होता. म्हणजे पहा, हा जो प्रावज्या नावाचा जो युक्त काळ आहे, या काळामध्ये जर जन्म झाला एखाद्या बालकाचा तर तो मोठा संन्यासी होतो, अशा प्रकारचा तो योग होता. आणि अशा या शुभमुहूर्तावर उष्णता आणि शीत याचे साम्य झालेले आहे. उष्ण आणि शीत याचं साम्य असताना, म्हणजे बघा, पौष मास आहे, पौष मासातली शुद्ध शुक्ल पक्ष आहे आणि याची द्वितीया आहे. आणि याच द्वितीयेवर, या पौष मासातल्या शुक्ल्यावर शीत आणि साम्य, शीत आणि उष्ण याचं साम्य जे झालेलं आहे, अशा साम्यावर एका शुभ मुहूर्ती अशा प्रकारचं साम्य ज्या वेळेला आहे पहा. आणि त्यावेळेला नक्षत्र सुद्धा शास्त्रकारांनी, म्हणजे इथं जे लिहून ठेवलेलं आहे ते नक्षत्र सुद्धा शततारका नक्षत्र आहे असं सांगितलेलं आहे. आणि शततारका नक्षत्रामध्ये पहा, कुंभ राशी सगळ्या राशींमध्ये शांत,
आणि सगळ्या राशींमध्ये प्रगल्भ अशी रास अशी समजलेली आहे शास्त्रकारांनी ज्योतिष शास्त्राला अनुसरून. कुंभ रास ही अशी प्रगल्भ बुद्धिमत्तेची अशी सांगितलेली आहे. आणि अशा या सगळ्या प्रकारच्या सुमुहूर्तावर अंबा माता प्रसूत झालेली आहे. आणि या अंबा मातेला जे डोहाळे लागलेले आहेत, आता डोहाळे लागलेले आहेत की सगळे आपण ऋचा म्हणतोय, सगळ्या वेदाच्या ऋचा चाललेल्या आहेत. अग्निमेळ पुरोहितम, एक स्त्री, एक अंबा माता आपल्या पोटामध्ये बाळ आता 5 मिनिटांनी 2 मिनिटांनी जेव्हा बाहेर येईल तेव्हा हे ऋचा म्हणतीये. कल्पना करा की सगळे शास्त्राचं वादन तिथे शास्त्राचं गायन चाललेलं आहे. अनेक प्रकारचे गीता वाद्याचं वादन चाललेलं आहे. कारण शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की गुरुचरित्रामध्ये सुद्धा ही ओवी आलेली आहे. नित्य जे जन गायन करती तयावरी आमची अतिप्रीती. अशा प्रकारचं सगळ्या अप्सरा तिथे येऊन गायन करतायत. आणि गंधर्व सगळे गंधर्वांचं पण गायन चाललेलं आहे. 4 वेद सगळे तिथे त्या आंबेच्या पोटामधलं बाळ म्हणतं आहे. 4ही वेदांच्या ऋचा एक झाले की एक चाललेल्या आहेत. ऋग्वेदाचा अग्निमेळे पुरोहितम चाललेला आहे. ऋग्वेदाचं अग्निमेळे पुरोहितम झाल्या यजुर्वेदाचं खम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं मंत्रोच्चार चाललेले आहेत. सामवेदाचं गायन चाललेलं आहे. आणि अथर्ववेदाच्या मंत्राच्या ह्या अशा ऋचा चाललेल्या आहेत. आणि अंबा माता आतमध्ये प्रसवाच्या वेदना सहन करत 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 पहा, मातेला जे प्रसवाच्या वेदना आहेत, पुनर्जन्म असा मानलेला आहे मातेचा पहिला जन्म आईच्या गर्भात नाही आणि दुसरा जन्म ती ज्या वेळेला बाळकाला जन्म देते त्यावेळेला ते दुसरा जन्म सांगितलेला आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या सगळ्या कळा सहन करत असताना सुद्धा प्रसव वेदना आपल्या आत्यंतिक प्रसव वेदना होत असताना सुद्धा ही माता सगळ्या वेदांचं, सगळ्या ऋचांचं, सगळ्या शास्त्रांचं सगळं असं आतून त्या मातेला सगळं ज्ञान उपजत येत आहे. आणि हे सगळं ज्ञान ती माता आपल्या मुखाने सगळं बोलते आहे. आणि खम ब्रह्मास्मी, सर्वम खलिविदम ब्रह्मास्मी, कोहम अहम ब्रह्मास्मी, जगत मिथ्या जगत सत्या, अशा सत्य जग आहे का जग मिथ्या आहे, वेद खरे आहेत का श्रुती खरे आहेत, उपनिषद खरी आहेत का स्मृती खरे आहेत, अशा प्रकारचं सर्व मनन चिंतन अधिधासन ह्या मातेचं चाललेलं असताना या गर्भातून एक जीव बाहेर पडलेला आहे. पाहे पाप प्रगट झाला. भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इकडे सारखा थोडं, इकडे पुढे सरका पुढे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. मी तुम्हाला सांगतो आपला श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांना द्या. मस्त. 1 मिनिट जरा बसा बसा. या श्री गुरुदेव परमहंस परिव्राजकाचार्य सरस्वती
स्वामी महाराज की जय. श्रींचा 717वा हा उत्सव जन्म झाला आहे. अत्यंत आनंदाची अशी ही घटना आहे. आपण सर्वजण या मंत्रासाठी उत्सुक आहात. त्या मंत्राबाबतची जी पार्श्वभूमी आहे मी 1-2 मिनिटांमध्ये विशद करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव परमहंस परिव्राजकाचार्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आज हा जन्मोत्सव आहे. श्री क्षेत्र कारंजा, श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र वाडी आणि वासुदेव निवासमध्ये अनेक वर्षापासून स्वतः गुरु महाराज या ठिकाणी हा उत्सव साजरा करीत असत. त्याप्रमाणे ही परंपरा आजही चालू आहे. गुरुचरित्र हा आपला प्रमाणभूत ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये स्वतः श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्यावेळेस सर्व चतुष्षष्टी म्हणजे 64 योगिनी त्यांचं पूजन करतात या देवकन्या, आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात आता आम्ही इथे गुप्त होतो. त्यावेळेस या सर्व देवकन्या ज्या आहेत 64 योगिनी यांना खूप अवघड वाटलं, भारावून गेल्या आणि त्या म्हणतात, म्हणाले महाराज आपण साक्षात जगाचं अन्नपूर्ण आहात, आम्ही कुठे जावे, आम्हाला आधार काय आहे. त्यावेळी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असं म्हणतात, आम्ही निघालो आणि अन्नपूर्णा रूपानं आम्ही आहोत आणि अन्नपूर्णा इथे आहे म्हणाले. स्वतः नरसिंह सरस्वती हे विश्वरूप आहे. आपण जर वाराणसीला आणि काशीला जर गेलो तर पहिल्यांदा दर्शन अन्नपूर्णेच आहे आणि नंतर विश्वरूप असणारा काशीनाथ बाबाचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेतो. नरसिंह सरस्वती स्वतः हे विश्वरूपानं या जगामध्ये अवतरलेले आहेत आणि या 64 योगिनी ज्यावेळेस म्हणतात की अन्नपूर्णा तुम्हापाशी, देवा सगळी अन्नपूर्णा तुमच्यापाशी आहे, आम्ही कुठे जावे. त्यावेळेस नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, लक्षात घ्या म्हणाले की सर्वत्र हे अन्न जे आहे, अन्नात भवन्ति भूतानि, अन्नात भवन्ति मनांसी, अन्नात भवन्ति शरीराणि, असं उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना प्रेरणा देणारं जे अन्न जे आहे हे शुद्ध अन्न प्रत्येकानं सेवन केलं पाहिजे. आजच्या या जगामध्ये असणारा हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. शुद्धान्न सेविती, जे शुद्ध अन्न सेवन करतात त्यांचं शरीर आणि मन आणि बुद्धी ह्यांना संपूर्णपणानं प्रेरणा मिळते आणि त्यांचं साधन जे जे काही असेल ते अत्यंत वैभवशाली प्रभावशाली होतं. म्हणून अन्नाचं महत्त्व या जगामध्ये सर्वश्रेष्ठ या भारतवर्षानं जगाला दाखवून दिलेला आहे आणि आपल्या या परंपरेमध्ये असणारा हा वारसा आपण जतन केला पाहिजे. आणि अशा रीतीने 64 योगिनींनी सांगितल्यानंतर स्वतः महाराज असं म्हणतात, काळजी करू नका, अन्नपूर्णा या ठिकाणी आहे, या अन्नपूर्णेचं तुम्ही पूजन करा आणि जो काही अशा प्रकारचा पाठ आहे तो तुम्ही करत चला असं त्यांनी सांगितलं. आणि येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना, तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ विषय पूर्ण केला स्वामी महाराजांनी. स्वामी महाराज म्हणतात की म्हणाले येथे असे अन्नपूर्णा, वासुदेव निवासमध्ये श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे गाणगापूर येथे अन्नपूर्णा आहे आणि चतुर्विध पुरुषार्थ जे आहेत त्यांची कामना पूर्ण करणारी अशा प्रकारची ही तुम्ही करत चला, नित्य करीती आराधना, असा हा संदेश
संपूर्ण जगाला स्वामी महाराजांनी दिला आणि म्हणून तो अन्नपूर्णेचा जो मंत्र आहे तो प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. याचा आपण पाठ करावयाचा आहे. तो फक्त 28 वेळा. प्रथमतः या ठिकाणी मी तुम्हाला विग्रहपूर्वक याचं वर्णन करून सांगतो. तो मंत्र कोणता? अन्नपूर्णा ही प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आहे. हा मंत्र जर समजा तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्या ठिकाणी तो लावावा, डोळ्यांनी वाचावा. स्वतः जगद्गुरू शंकराचार्यांनी सुद्धा अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे शंकर प्राणवल्लभे असं म्हणून वर्णन केलेलं आहे. ते सुंदर अशा प्रकारचं हे स्तोत्र आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना प्रेरणा देणारं अशा प्रकारचा हा जो मंत्र आहे हा प्रत्येकाने म्हणावा. किती म्हणावा? आपल्याला होईल तेवढं म्हणावं. प्रमाण नसेल तर त्या ठिकाणी 40,000 सांगितलेलं आहे, तेवढा म्हणा. म्हणजे एका वेळी नाही बरं, एक माळ करा, 10 वेळा म्हणा, 28 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा. तो मंत्र असा, प्रथमतः मी त्याचा अर्थ सांगतो. नमो म्हणू नका बरं. भगवते अन्नपूर्णे मम अभिलाषितम अन्नम देही स्वाहा. आता या ठिकाणी अर्थ असा आहे, भगवते अन्नपूर्णे, हे अन्नपूर्णे भगवते मी तुला नमस्कार करतो. मम म्हणजे मला, अभिलाषितम अन्नम देही स्वाहा, मला आवडणारं जे अन्न आहे, जे शुद्ध अन्न आहे हे तू मला दे. ही प्रार्थना या अन्नपूर्णा देवतेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी, इथे तर आहेच आहे. आमच्या गुरु महाराजांनी या ठिकाणी ही अन्नपूर्णा ठेवलेली आहे. म्हणून गुरुद्वादशीचा जो उत्सव या ठिकाणी जो होतो त्या भूमिकेमधून होतो. कारण या ठिकाणी श्रींच्या म्हणजे नरसिंह सरस्वतींच्या ज्या प्रसाद पादुका ज्या आहेत त्या आमच्या गुरु महाराजांच्या म्हणजे गुळवणी महाराजांच्या मातोश्रीला दिलेल्या आहेत. म्हणून श्री क्षेत्र नरसिंहवाडी, श्री वासुदेव निवास आणि गाणगापूर ही या संप्रदायामध्ये असणारी ही त्रिस्थली यात्रा ही मानली जाते. त्या ठिकाणी आपण प्रार्थना करूया की तो मंत्र फक्त 28 वेळा सामुदायिक म्हणायचा आहे. पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतो, हा उपनिषद मंत्र आहे, लक्षात घ्या. बीजमंत्रासह हा मंत्र आहे, परंतु बीजमंत्रासह म्हणण्यापेक्षा हा पुराणोक्त मंत्र आपण सर्वांनी सामुदायिक पाठ करायचा आहे. पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतो, त्यानंतर आपण म्हणा. नमो भगवत्यन्नपूर्णे ममाभिलाषित मन्नम देहि स्वाहा. नमो भगवत्यन्नपूर्णे ममाभिलाषित मन्नम देहि स्वाहा. नमो भगवत्यन्नपूर्णे ममाभिलाषितमन्नं 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 देहि स्वाहा. नमो भगवत्यन्नपूर्णे ममाभिलाषितमन्नं
ममाभिलाषितमन्नं देहि स्वाहा नमो भगवत्यन्नपूर्णे 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 ममाभिलाषितमन्नं देहि स्वाहा नमो भगवत्यपूर्णे ममाभिलाषितमन्नं देहि स्वाहा. अशा रीतीनं हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे अन्नपूर्णा देवता भुक्ती आणि मुक्ती ही प्रदान करणारी आहे. ज्याला जसं शक्य आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही म्हणत चला. आपापल्या घरी म्हणा आणि अन्नपूर्णेची प्रतिष्ठापना प्रत्येकाच्या घरामध्ये व्हावी आणि सर्वांचं सुख समाधान आणि मंगल व्हावं अशी आपण नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करू. आता पूजन झालेलं आहे. आता पूजनानंतर आपल्या आरती होईल आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नित्यानंद करे वराभय करे सौंदर्य रत्नाकरे निद्रुताखिल घोर पावन करे प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंबमान विलस शोज कुंभांतरी काश्मीरा गुरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी योगानंद करे रिपुक्षय करे धर्मार्थ निष्ठा करे चंद्रार्कानलभासमान रे त्रैलोक्य रक्षा करे सर्वैश्वर्य समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरे भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी कैलासाचल कंदरालय करे गौरी उमा शंकरे कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरे भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी दृश्यादृश्य प्रभुत पावन करी ब्रह्मांड भांडोदरी लीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरी श्री विश्वेश्वर प्रसादन करी काशीपुराधीश्वरे भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी वेणी नील समान कुंतलरे नित्यान्नदानेश्वरी सर्वानंद करे दशाशुभ करे काशीपुराधीश्वरे भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी आदिक्षांत समस्त वर्णन करे शंभो स्त्रीभावा करे काश्मीरा त्रिजनेश्वरी प्रियलरी नित्यांकुरा शर्वरी कामाकांक्ष करे जनोदय करे काशीपुराधीश्वरे भिक्षां देहि कृपावलंबन करे मातान्नपूर्णेश्वरी दर्वी स्वर्ण विचित्र रत्न खजिता दक्षे करे संस्थिता वामे स्वादपयदरी सहचरी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्ट करी दृशाशुभ करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी
चंद्रार्कानलकोटि सदृशा चंद्रांशुबिंबाधरी चंद्रार्काग्निसमालकुण्डलधरी चंद्रार्कवर्णेश्वरी माला पुस्तक पाशाङ्काकुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावनकरी मातान्नपूर्णेश्वरी क्षत्रत्राणकरी महाभयकरी माता कृपा सागरी साक्षान्मोक्षकरी सदाशिवकरी श्री विश्वेश्वर श्रीधरी दक्षाक्रंदकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावनकरी अन्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताश्च स्वदेश भुवनत्रयम् अन्नपूर्णा माता की जय. आता आरती होईल. श्री गुरुदेव Thank you.
33 वरती आहे. सदसेवा सरस्वती भगवान प्रणवं प्रभवान जन्मतो विजानां प्रदशो विदन्वता स्वतंत्रं मनसदैवती भगवान् येस्तिपरावरागतिः गुरुमित्रसदाम्यगे वयज्ञो वन्द्यामणिः मनोहयत स्वतंत्रं मनसदैवती भगवान् येस्तिपरावरागतिः स्वतनं यतये दर्शयति जगर्वं पुरुणाब्जनाशयत सदृशं मनसुषी भगवान् मे शिवरावरागति तदतो मृतं प्रियश्रिया विनोमां नमस्प्रिया सदृशं मनसुषी भगवान् मे शिवरावरागति स्वप्ने भवदन्न वृद्धिवृत्समयाया अभिभं च वृद्धिकृता सदृशं मनसुषी भगवान् मे शिवरावरागति दुर्गाय विश्वष्कगाष्टधमुसुनो येन शुचि च पुष्कतः सदृशं मनसुषी भगवान् मे शिवरावरागति अमरात्रपुरे च योगिनी वरदो योगिनागोऽस्ति योगिनी सदृशं मनसुषी भगवान् मे शिवरावरागति श्री गुरुदेव ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानं शृण्वन्नोतिभिः ददातनं ॐ नमो महद्भ्यो नमो अर्भगेभ्यो नमो शिवभ्यो नमः आचिनेभ्यः यजामदेवान्यदेशक्रमाममाज्याय सच्चौ समारुक्षिदेवाः ॐ ममद्दो न परिजमावसरः ममद्दो वातो अमां ऋषण्वान् शिशितमिन्द्रापर्वतायुवन्नस्तन्नो विश्वे वरिवस्यन्तु देवाः ॐ कथाते अग्नेषु जयन्तायोर्ददाशर्वाजे विराज्याणाः उभयतो वेदनाये तथा नारदस्य तामन्त्रणयन्त देवाः ॐ यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि पूर्वाण्यासनुनात् देवनागं महिमानसजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रदयताहिने नमो यज्ञे श्रवणाय नमः सदेवाः कामकाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं साराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौमस्सार्वविशान्तादाराधारो समुद्रपर्यन्ताया एकरायति तदप्येषशोको विहितो वर्णपरिवेशारो वृत्तस्यावसनमुखे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॐ दिगम्बराय विद्महे हरिपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॐ पूर्णं ब्रह्मणे विद्महे सच्चिदानन्दाय धीमहि तन्नः सद्गुरुः प्रचोदयात् अवधूतचिन्तन श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरुदेवानंद सरस्वती स्वामी